नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं नित्या नवोदय क्लासेसमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावर आधारित 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, की जे परीक्षेच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्याआधी तुम्ही क्लासला अजूनही ऍडमिशन घेतली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आपल्या क्लासेसमध्ये नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेची अगदी माफक दरात तयारी करून घेतली जात आहे. ठीक आहे. हा पहिला प्रश्न बघा, दोन संख्यांची बेरीज 19/9 आहे. जर एक संख्या 5/9 असेल तर दुसरी संख्या कोणती? खूप सोपं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बघा, मग पहिली संख्या आहे तुमची 5/9 अधिक दुसरी संख्या आपल्याला दिली नाहीये, ती जशीच्या तशी घेऊया. बरोबर, दोघांनी संख्यांची बेरीज किती येते सांगितलेलं आहे? 19/9 येते सांगितलेले. आता काढूया आपण दुसरी संख्या. दुसरी संख्या बरोबर 19/9. आता हे जे तुमची पहिली संख्या इकडे अधिक मध्ये आहे, ही इकडच्या बाजूस आल्यानंतर वजा मध्ये जाईल, म्हणजे यामधून आपण वजा करूया. वजा केल्यानंतर आपल्याला लगेच इथे दुसरी संख्या मिळणार आहे. बघा, दोघांचा छेद सारखा आहे म्हणून जसाच तसा ठेवूया आणि वर अंशांची वजाबाकी करूया. 19 वजा 5 इथे राहतील तुमचे 14. मला दुसरी संख्या मिळाली आहे ते 14/9, जे आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये बघायला मिळत आहे. ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. एक सामना 1.5 तास चालतो. या वेळेचा 2/9 वेळ टाइम आउट साठी घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल? बघा, आता या ठिकाणी एक सामना 1.5 तास चालतो असं म्हटलं आहे. 1.5 तास. बघा, 1.5 तास म्हणजेच, आणि तुम्हाला पर्याय बघू शकता, पर्याय सगळे तुम्हाला मिनिटांमध्ये दिसत आहेत. म्हणजे 1.5 तास म्हणजेच किती मिनिटे? 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटे. ठीक आहे. आणि या 90 मिनिटाचा 2/9 भाग हा कशासाठी घेतला जातो? टाइम आउट साठी घेतला जातो. बघा, मग 90 मिनिटाचा म्हटलं. ठीक आहे. आता आपण कंच भागुबेमध्ये जे चा ची येतं हे काढून आपण काय घेत असतो? गुणाकार करत असतो. म्हणजेच 9 गुणेला इकडे काय येणार तुमचं? 2/9. बरोबर. बघा, इथे येणार, इकडे आता खाली काहीच नाहीये, म्हणजे तुम्ही इथे घेऊ शकता 9 × 9, छेदाछेदाचा गुणाकार, अंशांशाचा गुणाकार, आणि वर होणार 9 दुणे 18 आणि 0 जशीच्या तसाच. ठीक आहे. आता भाग घालायला परत 9 × 9, 9 दुणे 18, 9 दुणे 18 आणि हा 0 जशीच्या तसाच. 20 मिनिटे. ठीक आहे. म्हणजेच तुमचा तो टाइम आउट जो असणार आहे हा किती मिनिटाचा असणार आहे? तर टाइम आउट असणार आहे तुमचा 20 मिनिटाचा. ऑप्शन नंबर ए. तुमचं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए असणार आहे. तुम्ही सुद्धा काय करायचं आहे? प्रश्न वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही उत्तर सोडून बघायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मी जेव्हा इथे उत्तर लिहिणार आहे ते तुम्ही चेक करायचं की तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमचं उत्तर पाठवू शकता. बघूया पुढचा प्रश्न. एक तार 3/4 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 ने मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी आहे. बघा, या ठिकाणी आता आपल्याला एक तार दिली आहे. एका तारेची लांबी दिली आपल्याला 3/4 मीटर लांब आहे. ठीक आहे. आणि या तारेचे 2 तुकडे केलेले आहेत. ठीक आहे. तर एक तुकडा 5/8 पेक्षा कसा आहे? 5/8 ने मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी किती असं विचारले. सगळ्यात आधी हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांकामध्ये घेऊया. म्हणजेच याला अपूर्णांकामध्ये घेतलं तर इथे आपण पूर्णांक आणि छेदाचा गुणाकार करूया आणि तो अंशामध्ये मिसळूया. म्हणजे 4 दुणे 8, 8 आणि 3 11, 11/4 मीटर. ठीक आहे. एवढी आपली त्या तारेची लांबी आहे. ठीक आहे. आता इथेच काय करायचंय? इथेच 2 भाग. ठीक आहे. इथेच काय होतात? 2 तुकडे होतात. एक तुकडा कितीने मोठा आहे? तर 5/8 ने मोठा आहे. म्हणजे त्या 2 तुकड्यामध्ये कितीचा फरक सांगितलेला आहे? तर 5/8 चा सांगितलाय. मग आपण काय करूया? तो फरक याच्यामधून काढून टाकूया. वजा 5/8 मीटर. म्हणजेच आता आपल्याला 2 सारखे तुकडे बघायला मिळतील. बघा, आता इकडे दोघांचाही वजाबाकी करतोय. दोघांचाही छेद सारखा आहे का? नाही. इकडे 4 आहे, इकडे 8 आहे. या 4 ला 8 बनवण्यासाठी याला 2 ने गुणूया. म्हणजे त्यांचा छेद सारखा होईल. वर होईल 11 दुणे 22, खाली होणार 8, वजा इकडे होतील 5/8. बरोबर. आता बघा, खाली छेद सारखा आहे म्हणून एकदाच लिहून घेऊया. इथे बघा, आता 22 वजा 5. ठीक आहे. 22 मधून 5 गेले, खाली उरले 17. 17/8. ठीक आहे. हे मिळाले आपल्याला आता सारखं.
आपण यामधला जे लहान मोठेपणा या 5/8 ने होत होता तो काढून टाकला. आता या ठिकाणी 2 सारखे होतात. या 17/8 आपण 2 सारखे भाग करूया, म्हणजेच याला आपण 2 ने भाग घालूया. तर 2च्या खाली 2 घेतला आपण. ठीक आहे, 2च्या खाली काहीच नसतं म्हणजे आपण इथे 1 मानू शकतो. बघा 17/8 आता हे भागाकार आहे, पण अपूर्णांकाचा भागाकार कसा करतो? भागाकाराचं चिन्ह काढून टाकून गुणाकाराचं चिन्ह घेतो आणि दुसरा अपूर्णांक गुणाकार व्यस्त करतो. म्हणजे 1 वर जाणार, 2 खाली येणार. बघा आता इथे होणार वर 17 × 17, खाली होणार 8 × 2 = 16. ठीक आहे, हे मिळाले आता आपल्याला 2 सारखे भाग. ठीक आहे, दिलेल्या तारेचे 2 सारखे भाग मिळाले. पण आता यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की एक तुकडा दुसऱ्यापेक्षा कितीने मोठा आहे? तर 5/8 ने मोठा आहे. ठीक आहे, मग आता याच तुकड्यामध्ये जर आपण परत 5/8 मिसळले तर आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी माहित होईल. बघा मिसळवायचं म्हणजेच अधिक करायचंय 5/8. बघा आता इकडे 16 झालेत, इकडे 8 आहेत. आता या 8ला आपल्याला काय करावं लागेल? या 8ला आपल्याला 16 करावं लागेल, म्हणजे तेव्हा छेद सारखा होईल. म्हणजे याला सुद्धा 2 ने गुणूया, खाली 2 ने गुणल्या म्हणून वर सुद्धा 2 ने गुणूया. इथे होणार, वर लिहिते बघा 17/16 अधिक इकडे होणार 5 × 2 = 10, खाली होणार 8 × 2 = 16, बरोबर 17 अधिक 10 हे होतील 27. हे आलंय आता आपला मोठ्या तुकड्याची लांबी. ठीक आहे, पण आपण जर ऑप्शन मध्ये बघितलं तर आपल्याला कुठेच हे दिसत नाहीये. म्हणजेच याला काय केलं? आता याच अपूर्णांकाला आता पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये घेतलंय. आणि पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आपण कशा प्रकारे घेतो? तर यालाच आपण सरळ काय करायचंय? रफ मध्ये 16 ने 27ला भाग घालायचा आहे, म्हणजे आपल्याला तो पूर्णांकयुक्त पूर्णांक येईल. मग करा 16 × 16. ठीक आहे, 27 मधून 16 गेले, इथे उरले तुमचे 11 आणि छेद जसेच्या तसाच. म्हणजे तुमचं उत्तर आलं या ठिकाणी 11/16 मीटर. हे भेटली तुम्हाला मोठ्या तुकड्याची लांबी, की जी आपल्याला कुठे बघायला मिळत आहे? ऑप्शन ए मध्ये बघायला मिळत आहे. ऑप्शन हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अंक 4, एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे? बघा आता या ठिकाणी एक भांड आहे असं म्हणूया. या ठिकाणी आपल्याला एक भांड दिलेलं आहे. या भांड्यामध्ये किती भाग पाणी आहे? तर या भांड्यामध्ये आहे 5 भाग पाणी. 1 2 3 4, इथे काढूया 5 भाग. ठीक आहे, यामधलं 1 भाग पाणी भरलेलं आहे. ठीक आहे, 1 पाणी भरलेलं आहे आणि हे पूर्ण भरण्यासाठी 1/5 भाग म्हणजे 5 भागापैकी 1 भाग पाणी याच्यामध्ये भरलेला आहे आणि पूर्ण भरण्यासाठी आपल्याला 40 लिटर पाणी लागते. 40 लिटर पाणी. ठीक आहे, मग आता मला सांगा 5 भागापैकी एका भागात पाणी आहे. मग 5 भागापैकी एका भागात पाणी आहे, उरले किती भाग? उरलेले आहेत तुमचं 1 2 3 आणि 4 भाग. ठीक आहे, मग आणखी भरण्यासाठी किती लिटर पाणी लागणार आहे? तर 40 लिटर. म्हणजे या 4 भागांसाठी किती पाणी लागणार? तर 4 भागांसाठी 40 लिटर. म्हणजे 40 लिटर म्हणजेच बरोबर किती भाग? तर 4 भाग. बरोबर आहे. आता हे एका भागामध्ये जे पाणी आहे हे जर आपण काढलं तर बघा 1 भाग पाणी म्हणजेच काय येणार? 40 लिटर पाणी 4 भागासाठी आहे. तर 40/4 घेऊया, म्हणजेच आपल्याला एका भागामध्ये किती पाणी आहे हे कळेल. बघा 4 × 1 = 4, 4 × 4 = 40. ठीक आहे, म्हणजेच एका भागामध्ये किती पाणी लागत आहे? तर एका भागामध्ये मिळतंय आपल्याला 10 लिटर पाणी. ठीक आहे, आणि पूर्ण भरण्यासाठी त्या भांड्याची क्षमता विचारली. ठीक आहे, मग क्षमता बरोबर काय म्हणू शकतो आपण? की त्या भांड्यामध्ये सध्या 5 भागापैकी 1 भाग पाणी आहे. 1 भाग पाणी आहे म्हणजेच किती आहे? तर 10 लिटर पाणी आहे. ठीक आहे, अधिक आणखी भरण्यासाठी किती लागणार आहे? तर 40 लिटर पाणी लागणार आहे. दोघांची बेरीज केली तर आपल्याला इथे मिळेल त्या भांड्याची जी क्षमता आहे किती आहे? 50 लिटरची क्षमता आहे. ऑप्शन सी उत्तर आहे आपलं, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 5, एका कृषी प्रदर्शनात ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि तुकाराम या 4 एकाच गावातील गावकऱ्यांनी एकूण 675 आंब्यांची झाडे त्या कृषी प्रदर्शनात आणली. त्यापैकी ज्ञानेश्वर या गावकऱ्याने 209 भाग व सोपान या गावकऱ्याने 109 भाग आंब्याची झाडे आणली. तर निवृत्ती, तुकाराम याने या गावकऱ्यांनी किती झाडे आणली? बघा खूप छान प्रश्न दिलेला आहे. आता एका कृषी प्रदर्शनामध्ये ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि तुकाराम या गावकऱ्यांनी चौघांनी मिळून किती झाडे आणलेली आहे? तर 675 झाडे आणलेली आहे. ठीक आहे, त्यापैकी सगळ्यात आधी आपल्याला इथे दिलं आहे की ज्ञानेश्वरने 675
बघा 675 झाडाचा किती भाग आणले म्हणून सांगितलं आपल्याला, 2/9 भाग एवढी झाडे आणलेली आहेत. ठीक आहे, आता याला काढून घेऊया आपण लगेच इथेच, की 675चा 2/9 भाग एवढी झाडे आणली आहेत. म्हणजेच 675चा काढून इथे गुणाकाराचं चिन्ह इकडे येईल, म्हणजेच हे मिळेल आपल्याला. ठेवणार 9×9, ठेवणार 9×7=63. ठीक आहे, परत आता 67 मधून 63 गेले, इथे उरले 4, 4 आणि हे 5, हे झाले 45, 5×9=45. ठीक आहे, आणि 75 दुणे 150, म्हणजे ज्ञानेश्वरने आणलेली आहेत 150 झाडी. आता काढूया आपण सोपानने. ठीक आहे, सोपानचं सुद्धा दिलं आपल्याला. बघा, सोपानने सुद्धा 675 झाडांचा 1/9 भाग एवढी झाडे आणलेली आहेत. ठीक आहे, असं आपल्याला सांगितलंय. 675चा 1/9 भाग बरोबर किती होणार, 9×9, मग 63, परत 4 उरले, परत 9×5=45, 75×1=75. ठीक आहे, बघा आता सोपानने आणलेली आहे 675 झाडांपैकी 75 झाडे ही सोपानची आहेत. ठीक आहे, आणि या 675 मध्ये 150 झाडे ज्ञानेश्वरची आहे. ठीक आहे, या दोघां मिळून किती झाडे झाली आहेत, या दोघां मिळून झाली आहे ज्ञानेश्वरची 150 आणि सोपानची झाली आहेत 75. ठीक आहे, दोघांची मिळून ही होतील आपली 5/5 आणि हे होतील तुमचे 22. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी झाली आहेत 225 झाडे दोघांची मिळून. ठीक आहे, बघा पुढे म्हटलं आहे, आणली तर निवृत्ती आणि तुकाराम या गावकऱ्यांनी किती झाडे आणली. आता या दोघांचं काढायचंय. ठीक आहे, निवृत्ती व सोपान, तुकाराम या दोघांनी आणलेली झाडे. ठीक आहे, मग यांनी सुद्धा 675 मधून झाडे आणलेली आहे. ठीक आहे, दोघांचं एकत्र विचारलंय म्हणून बघा आपण काय करूया, पूर्ण झाडे 675 होती, 675 मधून ज्ञानेश्वर आणि सोपानने आणलेली झाडे आपण काढून टाकूया. म्हणजे उरलेली जी झाडे असेल ही कोणाची असेल, निवृत्ती आणि तुकारामची असेल. म्हणजे 675 मधून जर आपण 225 वजा केले तर बघा 5/5 ठीक आहे, परत 7 मधून 2 गेले, खाली उरले 5, आणि 6 मधून 2 गेले, खाली उरले 4. ठीक आहे, 450. ठीक आहे, म्हणजेच निवृत्ती आणि सोपान यांनी किती झाडे आणलेली आहेत, तर निवृत्ती आणि सोपान यांनी आणलेली आहेत 450 झाडे. ठीक आहे, ऑप्शन डी उत्तर काय आपल्या या प्रश्नाचं, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 6, निशाकडे काही चिक्कू होते, तिने चिक्कूचा 1/4 भाग 48 मैत्रिणींना वाटला व वाटलेल्या चिक्कूचा 1/2 हा लहान मुलांना वाटला, तर तिच्याकडे एकूण किती चिक्कू होते. बघा, निशाने काही चिक्कूंचा भाग हा कोणाला वाटला आहे, तर 48 मैत्रिणींना. ठीक आहे, 48 मैत्रिणींना तिने 1/4 भाग वाटलेला आहे. बरोबर, मग आता हा आपण काढून घेऊया. मग तिने त्या चिक्कूचा 1/4 भाग वाटले, त्या 48 मैत्रिणींना वाटला, म्हणजे नेमके किती चिक्कू वाटलेले आहे. ठीक आहे, करा मग यांचा करून घेऊया गुणाकार. भाग आहे ना, चा भाग म्हटल्यानंतर यांचा गुणाकार होईल. करा मग, 4×1=4, 4×2=8. ठीक आहे, गुणेला 1 बरोबर किती होणार, 12, म्हणजेच 12 चिक्कू. ठीक आहे, आणि आता या 12 चिक्कूंचाच बघा, या वाटलेल्या चिक्कूचा असं म्हटलंय ना, वाटलेल्या चिक्कूंचा किती भाग, वाटलेल्या चिक्कूचा 1/2 भाग. आता या चिक्कूंचा 1/2 भाग हा कोणाला वाटला, लहान मुलांना. म्हणजेच या चिक्कूचा जर लहान भाग घेतला, म्हणजेच 12 गुणेला 1/2 बरोबर हे होतील 2×1=2, 2×6=12, 6×1=6, म्हणजे 6 चिक्कू हे कोणाला वाटलेले आहे, तर 6 चिक्कू तिने वाटलेले आहेत लहान मुलांना. ठीक आहे, तर तिच्याकडे एकूण किती चिक्कू होते, तर बघा निशाकडे एकूण चिक्कू बरोबर, बघा मैत्रिणींना वाटलेले 12 चिक्कू अधिक लहान मुलांना वाटलेले 6 चिक्कू बरोबर, 12 + 6 किती होणार, 18 चिक्कू. तर तिच्याकडे एकूण किती चिक्कू होते, तर 18 चिक्कू होते. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, धीरजने मार्केटमधून काही आंबे घेतले व त्यापैकी 2/5 भाग खाऊन टाकले, तर किती आंबे शिल्लक राहिले. बघा आता या ठिकाणी आपल्याला असं काहीच दिलेलं नाहीये,
की धीरजने किती आंबे आणले होते, ठीक आहे, की कोणाला किती वाटले आहेत, असं काहीच दिलं नाही. फक्त एवढं सांगितलेलं की धीरजने मार्केटमधून काही आंबे आणले, त्यापैकी 2/5 भाग त्याने खाऊन टाकले, तर किती आंबे शिल्लक राहिले. ठीक आहे. बघा आता काही आंबे आणले, आता ते आपल्याला माहित नाही, पण त्या आंब्यांचे किती भाग केले त्याने? त्या आंब्यांचे केलेले आहेत 5 भाग. ठीक आहे. किती भाग केले? 5/5 भाग असं म्हणूया, म्हणजेच 1 होईल ते. बघा, 1 बरोबर या काही आंब्यांचे भाग किती केले त्याने? 5/5 भाग केले, बरोबर आहे. या 5 भागांपैकी त्याने 2/5 भाग काय केलेले आहेत? खाल्लेले आहेत. तर उरले किती? ठीक आहे. मग आता या पूर्ण भागांमधून आपण काय करूया? यांना वजा करूया. वजा केल्यानंतर आपल्याला कळेल छेद सारखा म्हणून लिहून घ्यायचा आहे. 5 वजा 3, 5 वजा 2 बरोबर 3. ठीक आहे. म्हणजे 3 त्या आंब्यांचा 3/5 भाग हा काय राहील? शिल्लक राहील. आता किती आहेत हे आपल्याला माहित नाही, म्हणजेच ते आंबे आपण पूर्ण 1 आहेत असं समजूया. ठीक आहे. म्हणजेच किंवा त्या आंब्यांचे 5 भाग केलेले आहेत. आपल्याला कळतं ते छेदामध्ये किती दिसत आहेत? 5 दिसत आहेत. ठीक आहे. म्हणजेच त्या पूर्ण आंब्यांचे किती भाग केलेले असावे? 5 भाग केलेले असावे. 5 भागांपैकी 2 भाग त्याने खाल्लेले आहेत. मग 5 भागांपैकी 2 भाग खाल्लेले आहेत. मग उरले किती? उरले 3 भाग. म्हणून इथे 3/5 हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, जे आपल्याला ऑप्शन सी मध्ये बघायला मिळत आहे. आणि ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. एक मत्स्य टाकी 2/3 भाग भरलेली आहे. पूर्ण भरण्यासाठी आणखी 50 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर त्या टाकीची एकूण किती लिटर पाण्याची क्षमता आहे? ठीक आहे. परत आता या ठिकाणी आपल्याला एक टाकी दिली आहे. ठीक आहे. ही टाकी आता किती किती भरलेली असं सांगितलं आपल्याला. तर ही टाकी, या टाकीचे 3 भाग केलेले आहेत. ठीक आहे. किती भाग? 3 भाग. आणि 3 भागापैकी ही किती भरलेली आहे? तर ही भरलेली आहे 2 भाग. 1 आणि हा खालचा 2 भाग. 2 भाग भरलेली आहे. ठीक आहे. आणि पूर्ण भरण्यासाठी 50 लिटर पाणी लागते. पूर्ण भरण्यासाठी आता इथे भाग किती रिकामे आहे? तर एकच भाग रिकामा आहे. आणि हा एक रिकामा भाग भरण्यासाठी किती लिटर पाणी लागते? तर 50 लिटर पाणी लागते. ठीक आहे. बघा, एक भाग भरण्यासाठी 50 लिटर पाणी लागते, तर हे 2 भागांमध्ये सुद्धा, या दोन्ही भागांमध्ये सुद्धा किती पाणी असणार आहे? 50 लिटर. आणि खालच्या भागामध्ये सुद्धा 50 लिटर. कारण एक भाग भरण्यासाठी किती पाणी सांगितलं आपल्याला? आणखी किती लागतं म्हणलंय? 50 लिटर पाणी लागते. आणि इकडे भाग किती रिकामा आहे? तर एकच भाग रिकामा आहे. ठीक आहे. म्हणून आपण याच्याहून सुद्धा काढू शकतो की पूर्ण भरण्यासाठी, म्हणजे त्या टाकीची क्षमता किती असणार आहे? 2 भाग भरलेले आहे. 2 भाग भरलेले आहे, म्हणजेच त्या टाकीमध्ये सध्या किती लिटर पाणी आहे? 50 अधिक 50 100 लिटर. ठीक आहे. आणि एक भाग रिकामा आहे, की जो भरण्यासाठी 50 लिटर पाणी लागते. म्हणजे 100 अधिक 50 किती होणार? 150 लिटर या टाकीची क्षमता आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सोडवू शकता. किंवा इकडे सहसा आपल्याला दिला आहे 2/3 भाग एवढी ती टाकी भरलेली आहे. ठीक आहे. आणि पूर्ण भरण्यासाठी, बघा, पूर्ण भरण्यासाठी 50 लिटर पाणी लागते. ठीक आहे. मग 3 भागापैकी 2 भाग भरलेले आहे. एक भाग भरण्यासाठी 50 लिटर पाणी लागते. म्हणजे एक भाग बरोबर किती आहे? 50 लिटर आहे. ठीक आहे. तर हे 2 भाग पाणी म्हणजेच किती असणार? तर सरळ आपण 2 गुणेला 50 करूया. बरोबर मिळेल आपल्याला 100 अधिक 100. हे आलं त्या 2 भागाचं. ठीक आहे. आणि एक भाग आपला 50 लिटर आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी क्षमता काढू शकतो. क्षमता बरोबर 100 अधिक 50 बरोबर 150 लिटर. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तर ती संख्या कोणती? बघा, आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिली आहे. एका संख्येमधला 5/14 आणि 3/7 मध्ये 15चा फरक आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला ती संख्या शोधायची आहे की ज्या संख्येचे 5/14 आणि 3/7 हे भाग आहेत. बघा, ती संख्या आपण इथे समजूया. संख्या आहे आपल्याकडे, त्या संख्येला आपण एक्स मानूया. ठीक आहे. एक्स जर म्हटलं आपण या ठिकाणी, तर आपल्याला इथे बघायला मिळेल की 5/14 आणि 3/7 हे कशाचे भाग आहे? तर त्या संख्येचे भाग आहेत, म्हणजे एक्सचे भाग आहे. म्हणून आपण या ठिकाणी याला लिहून घेणार 14 वजा, ठीक आहे, वजा का? कारण फरक विचारलाय. ठीक आहे. 3x/7 बरोबर 15. ठीक आहे. याला आता आपण सोडून घेऊ. यांचा काय करायचा आहे? छेद सारखा करायचा आहे. मग याला करूया 2 ने, याला करूया 2 ने. बघा मग, 3x गुणेला 2. ठीक आहे. 3 2 6, म्हणजेच येणार तुमचं 6x, खाली येणार 7 2 14 वजा हे तुमचे 5x आणि छेद 14 जशीच्या तसेच बरोबर 15. बघा, 6x वजा 5x यामधून तुमचा उरेल इथे फक्त x. x/14 बरोबर 15.
ठीक आहे. आता आपल्याला काढायचं या ठिकाणी एक्सची किंमत. मग एक्स बरोबर, आता हे जे तुम्हाला खाली छेदामध्ये 14 दिसत आहेत हे इकडच्या बाजूस जातील, 15 कडे जातील. खाली इकडे छेदात आहे, छेदात नेहमी भागाकारात असतात. ठीक आहे, इकडच्या बाजूस गेल्यानंतर गुणाकारात होतील. म्हणजेच एक्स बरोबर आता आपल्याला इथे कळेल बघा, 14×5 = 70, 70×0 = आले 7, परत 14×1 = 14, 14 आणि 7 = 21. तुमची एक्सची किंमत किती आहे? मग ती जी संख्या आहे तर ती संख्या कोणती असं म्हटलं होतं. ठीक आहे, तर ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे 210. ठीक आहे, 210 या संख्येचा 5/14 आणि 3/7 मध्ये 15चा फरक आहे. ठीक आहे, तर कोणती संख्या आहे ती? ती आहे 210, ऑप्शन सी. बघा प्रश्न क्रमांक 10. रामच्या एका पुस्तकाचा 1/4 भाग वाचून झाला तेव्हा 25 पाने वाचून झाले, तर त्या पुस्तकाच्या एकूण भागाची 2/5 भाग म्हणजेच एकूण किती पाने आहे? ठीक आहे, एकूण किती पाने? बघा, रामने एका पुस्तकाचा 1/4 भाग वाचून झाला. 1/4 भाग वाचून झाला म्हणजेच किती पाने आहेत ती? तर 1/4 भाग म्हणजेच ती आहेत त्याची 25 पाने. त्या पुस्तकाची किती पाने? 25 पाने. ठीक आहे, तर त्या पुस्तकाच्या एकूण भागाची, बघा पुस्तकाच्या एकूण भागाची 2/5 भाग म्हणजेच एकूण किती पाने आहेत? ठीक आहे, बघा आता इथे त्या पुस्तकाचे एकूण किती भाग केलेले दिसत आहेत? तर 4 भाग केले दिसत आहेत. त्या 4 भागापैकी त्याने काय केलं आहे? 1/4 भाग, म्हणजे 4 भागापैकी 1 भाग वाचलाय, म्हणजे त्याने 25 पाने वाचली आहे. ठीक आहे, तर एक भाग म्हणजेच काय म्हटलं इथे? एक भाग म्हणजे 25 आहे, तर 4 भाग म्हणजेच किती होतील? सहज मग आपण इथे काढू शकतो. 4 भाग म्हणजेच या ठिकाणी आपण 4×25 करू शकतो. बरोबर, आपल्याला मिळेल एकूण किती पाने? तर 100 पाने. ठीक आहे, आता या 100 पानांची एक भाग म्हणजे 25 आहे. बघा 100 कसं आलं हे सुद्धा सांगते. एक भाग म्हणजे 25 आहे, तर 4 भाग म्हणजेच किती? तर एका भागाची पाने आहेत 25, तर 4 भागांची किती? म्हणून 4×25. ठीक आहे, आता पूर्ण पुस्तकाच्या एकूण भागाची विचारले. मग पूर्ण पुस्तकाची किती पाने आहेत? तर 100 पाने आहेत. ठीक आहे, 100 पानाचा 2/5 भाग, 100 पानाचा 2/5 भाग म्हणजेच एकूण किती पाने आहेत? ठीक आहे, मग याला आता आपण सोडून घेऊया. 100 चा निघून इथे गुणाकार येईल 2/5. ठीक आहे, बघा 5×1 = 5, 5×2 = 10. ठीक आहे, आणि हा 0 कट करून वर लिहिते. तिथे उरतील तुमचे 20×2 बरोबर येणार 20×2 = 40. म्हणजेच 2/5 भाग म्हणजेच किती पाने? तर 40 पाने. ठीक आहे, ऑप्शन ए. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ऑप्शन ए आहे. क्रमांक 11. 6/2 4/3 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/2 येते. बघा 6/2 4/3 मध्ये 3 मध्ये म्हटलंय. ठीक आहे, किती मिळवावे? मिळवणे म्हणजेच अधिक करणे. ठीक आहे, हे आपल्याला माहित नाहीये. इकडे घेऊया 5/2. हे तुम्ही किती शब्द घेऊ शकता किंवा क्वेश्चन मार्क सुद्धा. आता इथे किती मिसळायचे हे आपल्याला माहित नाही. बघा इकडे 6/2 आता हे 4 काढून गुणाकाराचं चिन्ह घेऊया. 4/3 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 5/2. याला सोडून घेऊया. यांचा अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार, अंशांशाचा गुणाकार येईल तुमचा 24. खाली 2×6 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 5/2. परत बघा इकडे आता क्वेश्चन मार्क आपण इकडे घेऊया. बरोबर 6/24 इकडे जातील, इकडे अधिक मध्ये होती, इकडे आल्यानंतर वजा मध्ये जातील 5/2. बघा आता यांचा छेद सारखा नाहीये. सगळ्यात आधी यांचा छेद सारखा करून घेऊया. छेद सारखा करण्यासाठी इकडे 6, इकडे 2 आहे. 2च्या पाड्यात 6, 3 नंबरला म्हणून 3 ने गुणूया. म्हणजेच 24/6 वजा 5×3 = 15 आणि खाली छेद 6 बरोबर 24 वजा 15 ते उरतील तुमचे 9. इथे येणार. आता याला 3 ने भाग घालूया. 3×2 = 6, 3×3 = 9 म्हणजे 3/2. ठीक आहे, की 6/2 4/3 मध्ये 3/2 मिळवावे म्हणजेच उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? 5/2 मिळणार आहे. ऑप्शन नंबर बी. प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 12. 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22 सोडवल्यास प्राप्त होईल. ठीक आहे, आता सगळ्यात आधी हे सोडवायचं आहे आपल्याला. बघा इकडे अधिक आहे, या दोघांची बेरीज करूया. बघा दोघांचा छेद सारखा आहे म्हणून एकदाच लिहून घेऊया.
22 5 अधिक 7 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22. बघा 5 आणि 7 हे होतील 12 आता इथे वजा आहे, इकडे अधिक आहे. सगळ्यात आधी आता हे अधिक इकडे घेऊया, म्हणजे अधिक 9/22 वजा 3/22 वजा 1/22. बघा इथे होतील तुमचे आता 12 अधिक 9 म्हणजेच 21/22 वजा 3/22 परत वजा 1/22. बघा आता दोघांचाही छेद सारखा आहे, ते 21 मधून 3 गेले. बघा छेद सारखा म्हणून लिहून घेऊया. 21 वजा 3. बघा 21 वजा 3 हे होतील आपले 18 वजा 1/22. परत 18 मधून 1 गेला, आता होतील 17/22. हे आले आपलं उत्तर, जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये बघायला मिळत आहे. 15 1/2 वजा कंसामध्ये 12/5 गुणिला 5/8 अधिक कंसामध्ये 7 भागेला 1/1 3/4 कंस पूर्ण गुणिला 2. याला सोडवायचंय. सगळ्यात आधी हा जो पूर्णांक युक्त पूर्णांक याला सोडून घेऊया. म्हणजेच हे मिळेल आपल्याला 15 दुनी 30 आणि 1 31 31/2 वजा कंसामध्ये आत दिले तुम्हाला 12/5 गुणिला 5/8 अधिक. तर या कंसामध्ये बघा इथे सुद्धा तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण सोडून घेऊया. बघा इथे मिळणार आपल्याला 4 1 4 4 आणि 3 7/4. ठीक आहे. बघा मग 7च्या खाली काहीच नाहीये. 7च्या खाली काहीच नाहीये म्हणजेच 1 असतो. भागेला 7/4 कंस पूर्ण गुणिला 2 बरोबर. परत इथे 31/2 वजा कंसामध्ये 12/5 गुणिला 5/8 अधिक. इकडे बघा आता ते तुमचं 7/1 भागाकाराचे चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह येईल आणि इथे 7 आणि हे 7 हे कट होऊन जातील, म्हणजेच आतमध्ये मिळेल आपल्याला 4/1. परत बघा आता इकडे 31/2 वजा, आता इथे सुद्धा बघा 5 आणि 5 कट होऊन जातील, म्हणजे 12/8 अधिक इकडे होतील 4/1 कंस पूर्ण गुणिला 2. परत बघा 31/2 आतमध्ये बघा आता यांची करायची बेरीज. बेरीज करण्यासाठी इकडे बघा बेरीज करण्यासाठी इकडे दिलेले आहे 1 आणि इकडे आहे 8. ठीक आहे. दोघांचा छेद सारखा नाहीये म्हणून याला 8 करण्यासाठी यांना आपण 8 ने गुणूया. म्हणजेच आतमध्ये होईल 12/8 अधिक इकडे होतील 4 8 32 आणि खाली येतील 8 गुणिला 2. 31/2 वजा, तर यांची बेरीज होईल 12 अधिक 32. ठीक आहे. ते 4 आणि हे सुद्धा होतील 4 वजा इकडे होतील 8 44/8. ठीक आहे. गुणिला 2 राहतील. 44/8 ला आपण लहान करूया, म्हणजेच इथे होईल 4 ने करूया आपण. इथे होणार 4 ने जर याला भाग घातला तर बघा 31/2 वजा 4 1 4 4 1 4 आणि 4 2 8 गुणिला 2. 2च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग बघा 31/2 वजा इकडे होतील 11 2 22 खाली होणार 2 बे. आता दोघांचा छेद सारखा आहे म्हणून सोडून घ्या. 31 वजा छेद सारखा म्हणून लिहून घेते. 31 वजा 22 उरले 9. उत्तर आले आपलं 9/2. 9/2 ऑप्शन सी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. 14 बघा कंसामध्ये 25/4 भागेला कंसामध्ये 1 6/4 वजा 1/2 परत कंसामध्ये 2 1/2 वजा 1/4 अधिक 1/4 कंस पूर्ण बरोबर किती.
सगळ्यात आधी आपल्याला आता हा कंस सोडवावा लागेल. सगळ्यात आधी हा कंस सोडूया. या कंसामध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांक दिले, याला सुद्धा सोडवावं लागेल. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांक दिसते. सगळ्यात आधी पूर्णांकयुक्त पूर्णांकाला आपण सोडून घेऊयात. म्हणजे 25/4 भागेला कंसामध्ये आतमध्ये दिले 4 1 4, 4 आणि 6 हे होतील तुमचे 10. 10/4 वजा 1/2, परत कंसामध्ये 2 दुणे 4, 4 आणि 1 5/2 वजा 1/4 अधिक 1/4 कंस पूर्ण. बघा सुरुवातीला दिलंय आपल्याला 25/4 जसेच्या तसेच. आतमध्ये कर्ली कंसामध्ये दिला आहे 4/10 वजा 1/2. आता इकडे आपण बघू शकतो इथे वजा आहे, इकडे अधिक आहे. ठीक आहे. 5/2 अधिक 1/4 ही जी टर्म आहे ही आपण आधी घेणार आहोत, ही वजा नंतर करायचे. 1/4 दोघांचा छेद सारखा नाहीये, छेद सारखा नाही म्हणून याला 2 ने करूया, म्हणजे इकडे सुद्धा 2 होतील आणि इकडे वजा 1/4 राहतील. कंस पूर्ण. बघा परत इकडे 25/4 इथे राहतील आपले 10/4 वजा 1/2. आतमध्ये कंसामध्ये बघा आता इथे होतील 5 दुणे 10, खाली होतील 4 अधिक 1 वजा 4 आणि वजा 1. ठीक आहे. आता सगळ्यांचा छेद कसा झालाय, सारखा झालाय. 25/4 10/4 वजा 1/2 जसेच्या तसेच. आता याला सोडून घेऊया. तर बघा 1/2 नंतर इथे आपल्याला कुठेच चिन्ह दिसत नाहीये. हा कंस निघून गेल्याच्या नंतर कुठे चिन्ह दिसत नाही, म्हणजे इथे असेल गुणाकार. बघा छेद सारखे आहेत म्हणून लिहून घेऊया. तिघांचे छेद सारखे आहेत. बघा 10 अधिक 1 हे होतील 11, 11 वजा 1 म्हणजेच किती राहतील 10. ठीक आहे. कंस पूर्ण. परत इकडे सोडूया. आता इथे राहिले आपल्या, आता इथे करायचं आहे गुणाकार, म्हणजेच 25/4 भागेला कंसामध्ये आता आहे 10/4 वजा 10 1 10 आणि खाली होणार 4 दुणे 8 कंस पूर्ण. तर याला सोडूया. बघा 25/4 भागेला आतमध्ये कंसामध्ये दोघांची करायची वजाबाकी. इकडे 8 आहे, इकडे 4 आहे. या 4ला 2 बनवण्यासाठी, सॉरी या 4ला 8 बनवण्यासाठी 2 ने गुणूया, वर सुद्धा 2 ने गुणूया, म्हणजेच या कंसामध्ये आत होईल 10 दुणे 20, 20/8 वजा 10/8 कंस पूर्ण. बघा त्या चौकटी कंसामध्ये राहील आपलं 25/4 भागेला आतमध्ये बघा आता दोघांचा छेद सारखा आहे म्हणून लिहून घेऊया. इकडे बघा 20 वजा 10 इथे राहतील 10 कंस पूर्ण. आता इथे भागाकार आहे, सरळ 25/4 गुणेला 8 वर जातील, 10 खाली येणार. तर त्याला सोडून घेऊया आपण, म्हणजे इथे होईल आता 4 1 4, 4 दुणे 8. ठीक आहे. 4 दुणे 8 म्हणजे इथे खाली होईल आता 10 1 10 आणि वर होईल 25 दुणे 50. आता जर 100 ने 10 ने 50 ला भाग घातला, 10 1 10, 10 5 50, म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 5. प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए उत्तर येणार आपलं 5. खूप सोपा आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे आणि अशा प्रश्नांची 2-2 वेळेस प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हाच हे समजायला सोपे होणार आहे. 15 नंबरच्या प्रश्नामध्ये दिला आहे कंसामध्ये 3/5 अधिक 1/5 वजा 3/10 कंस पूर्ण गुणेला 36/45 भागेला 16/5. या सगळ्यात आधी सोडून घेऊया आपण. बघा पहिल्या कंसामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे. सोडूया. बघा या दोघांचा छेद सारखा आहे, दोघांची बेरीज करून घेऊया, म्हणजेच छेद जसेच्या तसाच. 3 अधिक 1 बरोबर 4 वजा 3/10 कंस पूर्ण
गुणेला इकडे आता भागाकार दिलाय 36/45. तर इथे भागाकाराचं चिन्ह आहे, भागाकाराचं चिन्ह काढून टाकून गुणाकाराचं चिन्ह घेऊन दुसरा अपूर्णांक व्यस्त करूया, म्हणजे 5 वर जातील 16 खाली येतील. बघा इथे इकडे आता पहिल्या कंसामध्ये आपल्याला वजाबाकी करायची. इकडे 10 आहे, इकडे 5 आहे. या 5ला 10 बनवण्यासाठी 2 ने गुणूया, म्हणजे वर होणार 4 दुणे 8, खाली होतील 10, वजा इकडे होईल 310. कंस पूर्ण इकडे 36 आहे, खाली 45 आहे. याला जर 9 ने भाग दिला तर इथे होईल 9 चोक 36 आणि 9 पाची 45. ठीक आहे, म्हणजे या कंसामध्ये राहील आपलं 4/5 गुणेला 5/16. बघा या कंसामध्ये आता दोन्ही छेद सारखे झाले आहेत, त्याच्यामुळे कंस निघून जाईल. 8 वजा 3, 8 वजा 3 म्हणजे इथे राहील 5/10 गुणेला इकडे बघा आता इथे आहे 4 1 4, 4 चोक 16. ठीक आहे, म्हणजेच वर होईल 5 1 5, खाली होईल 4 पंच 20, 4 पंच 20. ठीक आहे, बघा खाली होतील आपले 10 गुणेला 20 बरोबर 200, निवर होईल 5 5 25. म्हणजेच याला आपण सोडू शकतो, 25 भाग घालू शकतो. 25 1 25, 25 8 200, 1/8. उत्तर आले आपले या ठिकाणी 1/8. ऑप्शन नंबर ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. 5 3/8 गुणेला 1 1/8 वजा 3 1/8 गुणेला 5 5/8 सोडवल्यास प्राप्त होणारे उत्तर. त्याला सगळ्या पूर्णांकित अपूर्णांकाला सगळ्यात आधी आपण अपूर्णांकामध्ये घेऊया. बघा 8 पंच 40, 40 आणि 3 43, 43/8 गुणेला इथे होणार 8 8 64, 64 आणि 1 65, 65/8 वजा इथे होणार 8 3 24, 24 आणि 1 25, 25/8 गुणेला इकडे होणार 8 पंच 40, 40 आणि 5 45, 45/8. आता आपण याला सोडवूया. सगळ्यात आधी करूया गुणाकार आणि यांचा गुणाकार, दोघांचाही गुणाकार करून घेऊया. बघा छेदाछेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार. बघा छेदाछेदाचा गुणाकार 8 8 64 आणि 43 गुणेला 65 केलं तर याचं उत्तर मिळतं आपल्याला 2795. वजा इकडे सुद्धा छेदाछेदाचा गुणाकार 64 आणि 25 गुणेला 45 यांचा जर गुणाकार केला तर इथे मिळेल आपल्याला 1125. बघा आता दोघांचाही छेद सारखा आहे, छेद सारखा आहे म्हणून लिहून घेऊया आणि 2795 मधून 1125 वजा करूया. वजा केल्यानंतर आपल्याला इथे मिळेल 1670. ठीक आहे, आता दोन्ही संख्या समसंख्या दिसतात म्हणून दोन्हीला आपण 2 ने भाग घालूया. जर याला 2 ने भाग घातला तर बघा 2 ने जर 1670 ला भाग घातला तर इथे मिळेल आपल्याला 835 आणि 2 ने जर 64 ला भाग घातला तर इथे मिळेल आपल्याला 32. म्हणजे उत्तर दिसते आपल्याला ऑप्शन सी मध्ये. उत्तर आहे आपलं ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 17. 12/3 अधिक 12/3 अधिक 12/3 अधिक 12/3 अधिक 12/3. ठीक आहे, असं आपल्याला 6 वेळेस दिलेलं आहे. ठीक आहे, आणि सगळ्यांचा छेद हा सारखा आहे, सारखा आहे म्हणून एकदाच घेऊया. आणि 12 अधिक 12 हे होणार 24, 24 अधिक 12 36, 48, 60 आणि 72. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्या पूर्ण अपूर्णांकांची जी बेरीज येणार आहे किती येणार आहे, अंशांची बेरीज 72 येणार आहे. आता 3 ने याला भाग घालूया म्हणजेच आपल्याला उत्तर कळेल. बघा 3 दुणे 6, 6 7 मधून 6 गेले खाली उरला 1, हा 1 इकडे दिला म्हणजे इथे होतील 12, 3 चोक 12. म्हणजेच आपल्याला या पूर्ण अपूर्णांकांचं उत्तर काय आलेलं आहे, पूर्ण अपूर्णांकाचं उत्तर आलंय आपलं 24. ठीक आहे, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 18. 3/2 गुणेला कंसामध्ये 7/9 वजा 2/3 अधिक कंसामध्ये 1/3 अधिक
गोल कंसामध्ये 2/3 वजा 4/9. ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला आता हा कंस सोडवायचा आहे. इकडे 9 आहे, इकडे 3 आहे. या 3ला 9 बनवण्यासाठी 3ने गुणूया, तर वर सुद्धा 3ने गुणूया. ठीक आहे, लिहून घेऊया आपण हे. इथपर्यंत आपल्याला जसं तसं लिहून घ्यायचंय. 3/2 गुणेला कंसामध्ये 7/9 वजा 2/3 अधिक 1/3 अधिक, बघा आता त्याला दोघांचाही छेद सारखा होणार आहे, तर इथेच लिहून घेऊया. वर होईल 2 त्रिक 6, 6 वजा 4, 6 वजा 4 कंस पूर्ण. बघा पुढे परत तिथपर्यंत आता आपल्याला जसं तसं लिहित जायचंय. 1/3 अधिक त्या 6 वजा 4 म्हणजेच 2/9 येणार. कंस पूर्ण होईल. आता बघा या दोघांची करायची बेरीज. बेरीज करण्यासाठी इथे सुद्धा 3 आहे, इकडे 9 आहे. छेद सारखा नाही म्हणून आता परत या 3ला आपल्याला 3नेच गुणावं लागेल, म्हणजे छेद सारखा होईल. परत इथपर्यंत आपल्याला तसंच तसं लिहित जायचंय. 7/9 वजा 2/3 अधिक, तर बघा इकडे सुद्धा 3 त्रिक 9 होणार, इकडे सुद्धा 3 त्रिक 9 होणार. एकदाच घेऊया. वर 3 1 3, 3 अधिक 2 कंस पूर्ण होईल. परत बघा 3/2 गुणेला 7/9 वजा 2/3. बघा आता इथे होणार 5 अधिक 5/9. तर सगळ्यात आधी करायची आपल्याला बेरीज. बघा बेरीज करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर हे 7/9 आहे, याच्या पुढे कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे इथे अधिकचं चिन्ह आहे. हे अधिक आणि हे याच्या पुढे ऑलरेडी अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे 5/9. या दोघांची बेरीज करूया. वजा 2/3 याची नंतर वजाबाकी करूया. गुणेला कंसामध्ये घ्या 7/9 अधिक 5/9 वजा 2/3. 3/2 गुणेला, बघा आता आतमध्ये राहील, दोघांचा छेद सारखा आहे, सारखा आहे म्हणून लिहून घेऊया. इथे राहील 7 अधिक 5, 7 अधिक 5 हे होतील आपले 12. 12 वजा 2/3. परत आता इकडे 9 आहे, इकडे 3 आहे. छेद सारखा नाही म्हणून या 3ला परत 3ने गुणायचंय, वर 2ला 3ने गुणायचंय. गुणेला आता यांचा छेद सारखा होईल, म्हणजेच 2 त्रिक 6 इकडे 12 वजा 6 होतील, म्हणजेच 3/2 गुणेला इकडे राहतील 6/9. बरोबर उत्तर मिळेल आपल्याला. बघा आता इकडे 2 आहे, ते करू शकतो आपण 2 1 2, 2 त्रिक 6, इकडे 3 1 3, 3 त्रिक 9. ठीक आहे, ते मिळेल आपल्याला 3/3. बरोबर उत्तर येणार आपलं 1. उत्तर येईल आपलं 1. ऑप्शन नंबर सी हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 19 नंबरच्या प्रश्नामध्ये इथे आता आपल्याला 1/4 हे 4 वेळा दिलेले आहेत, गुणेला दुसऱ्या कंसामध्ये 2/3 हे 3 वेळा दिलेले आहे, भागीला 2 1/3 हा पूर्णांक पूर्णांक दिलेला आहे. सगळ्यात आधी हे सोडवूया. पहिला कंस सोडूया. पहिल्या कंसामध्ये सगळ्यांचा छेद सारखा आहे म्हणून 4 घेऊया, आणि 1 अधिक 1 2 3 आणि 4 ते होणार आहे 4. गुणेला इकडे बघा, इकडे सुद्धा छेद सारखा आहे म्हणून जस तसा घेऊया, आणि 2 अधिक 2 4, 4 आणि 2 6 भागेला आहे. इकडे या पूर्णांक पूर्णांकाला आपण अपूर्णांकामध्ये घेऊया. 3 2 6, 6 आणि 1 7, 7/3 होईल. बघा आता इथे सहसा 4 4 आणि 4, ठीक आहे, 4 1 4 याचं उत्तर मिळेल आपल्याला 1. 1 गुणेला इथे होईल 6/3. ते भागाकाराचं चिन्ह निघून गुणाकाराचं जाईल, 3 वर जातील 7 खाली येतील. बरोबर बघा आता इथे सुद्धा होईल 3 1 3, म्हणजेच 1 गुणेला 6 गुणेला 1 आणि खाली राहतील 7. बरोबर वर होईल 6 1 6 आणि खाली राहतील 7, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला 6/7, जे आपल्याला ऑप्शन सी मध्ये बघायला मिळत आहे. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. अपूर्णांकावर आधारित 20 प्रश्नांपैकी हा आता आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न हा व्हिडिओ पॉज करून सोडवून बघायचा आहे, उत्तर मॅच करून बघायचं आहे, आणि मला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर पाठवायचं आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे. बघा प्रश्न क्रमांक 20 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिला आहे 2/17 भागेला 7/10 गुणेला 1/333. सोडवल्यास पुढीलपैकी कोणते उत्तर येईल? ठीक आहे. बघा मग सगळ्यात आधी पूर्णांक अपूर्णांक जे आहेत याला आपण अपूर्णांकामध्ये घेऊया. बघा 17 × 17 × 17 = 34, 34 आणि 35, 35/17 भागेला 7/10 गुणेला 33 × 33 आणि 1 34, 34/33. बघा सगळ्यात आधी भागाकार करून घेऊया. भागाकार करण्यासाठी 35/17 जसे तसे भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह, दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे 10 वर जातील, 7 खाली येणार, गुणेला इकडे 34/33. ठीक आहे. बघा आता इथे आपण काटाकाटी करू शकतो. 7 × 1 = 7, 7 × 5 = 35. ठीक आहे. परत 17 × 1 = 17, 17 × 2 = 34. म्हणजेच वर राहतील 5 गुणेला 10, इकडे राहील 1, इकडे राहील 1, गुणेला इथे राहतील 2, खाली राहील 33. बरोबर. इथे येणार आता अंश अंशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार, खाली छेद राहील आपला 33 आणि वर बघा 5 × 10 = 50, 50 × 2 = 100. ठीक आहे. आता हे उत्तर आपल्याला कोणत्याच ऑप्शन मध्ये दिसत नाहीये. ठीक आहे. इथे आपल्याला 3च ऑप्शन दिसत आहेत. एक ऑप्शन आपला खाली आहे 100/17. ठीक आहे. आपलं 33 आलंय. मग याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये नेऊया. जर याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये नेलं तर आपलं उत्तर येईल 33×99. ठीक आहे. म्हणजेच 3 आणि 100 मधून 99 गेले, खाली उरला 1 आणि तुमचा छेद जसेच्या तसाच. ते असं रफली करून सुद्धा बघू शकता. 33 ने सरळ सरळ तुम्ही 100ला भाग घालू शकता. ते मिळेल तुम्हाला 99, 1 उरेल. ठीक आहे. बाकी ही अंशामध्ये लिहायची असते. ठीक आहे. आणि भागाकार हा पूर्णांकामध्ये जातो आणि छेद हा तिथल्या तिथेच राहतो. म्हणजे उत्तर येईल तुमचं याचं 3/133. ऑप्शन नंबर ए हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चालेल. ठीक आहे. असे होते आपले संभाव्य प्रश्न. ठीक आहे. पुढील अशाच प्रत्येक चॅप्टरवर आपण अशाच प्रकारचे संभाव्य 20 प्रश्न काढणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आलेला व्हिडिओ हा सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल. चालेल. चला बाय.